सरांनी सल्लागार बदलला. रिटायरमेंटची वेळ जवळ आली हो तुमच्या. हे काय आहे, कोणी किती सजेशन्स दिल्या तरी शेवटी पॉलिसी मीच ठरवतो. त्यात अजून तरी सरांनी काहीही बदल केलेला नाहीये आणि तो होणारही नाही. हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवलेलं चांगलं. पण सर तर खूप कौतुक करत होते आदिती मॅमच्या सगळ्या सजेशन्सचं. बेकार सजेशन्स. जेव्हा कंपनीचं नुकसान होईल ना तेव्हा कळेल. मला नाही वाटत नुकसान होईल असं. उलट आत्ता जर आपण टूर कॅन्सल करून लोकांना पैसे परत द्यावे लागले असते ना तर जास्त नुकसान झालं असतं. काय रे, काय झालं? काही नाही, कडू आहे कारलं खूप. तुम्ही असं करा, तुम्ही माझा डबा घ्या, मी तुमचा खाते. मला आवडतात कारली. सोना वाटलं फिल्मी सिच्युएशन आहे ना. हिरोसाठी हिरोईनचा त्याग, क्या बात है. जुई काय ग, ए जय, आता तिचा आग्रह मोडू नकोस हा. केवढा आग्रह करते ती. प्लीज खा ना तिचा डबा आणि दे ना तुझी कारल्याची भाजी तिला खायला. काय चाललंय ग? गप्पा बसा बघू, नका उगाच त्रास देऊ तिला. आणि जय, तुला नसेल ना आवडत भाजी तरी ही खा. इतर भेंड्याची भाजी खा. असं मन मारून जेवू नये बाळा. घे. नाही नंदिनी मॅम, मी खातोय. सॉरी पण माझं ऑलमोस्ट संपलाच आहे. प्रेमानं केलं असेल तर कारलं सुद्धा गोड लागतं, हो ना जय? रजनी, क्या बात है. आता हे वाक्य स्टेटस म्हणून टाकते. 150 लाईक तर एका मिनिटात येते. काय ग आदिती, तुझ्या पण आवडीची भाजी नाही एका डब्यात? मग खा. वाढतेच कर कर सुरुवात कर. काय ग, एकटीच काय असतेस? सर आले. सर कुठे? सर कुठे? सर कुठे? काय ग, किती हसताय तुम्ही? लागू शकते एखाद्याला डुलकी. किती धावपळ करतात ते. दमतात ग, दमतात बिचारे. चला, टाइमपास पुरे झाला, आता जरा कामाला लागा. आले. जरा कोणी हसताना दिसलं ना की झालं यांचं तोंड वाकड. तुमचं हे हसणं खिदळणं जर सरांनी ऐकलं ना तर तुमचं काय होईल याचा विचार करा. चला कामाला लागा. नाही ना, जा कामाला लाग. एक मिनिट. काय ग, त्या
त्या मोबाईलवरच्या एवढं बारीक अक्षरातलं तुम्हाला दिसतं कसं? नाही ना, ऍक्च्युली आपलं चुकलंच जरा. म्हणजे असा टाइमपास करायला नको होता आपण. अगं टाइमपास असा असला पाहिजे की आपला टाइमपास तर झाला पाहिजे पण कोणाला कळताही कामा नये. म्हणजे आपल्या जुईसारखं. जुईसारखं? हो, माहित नाही तुला? अगं आखो ही आखो में इशारे चालू असतात. हो, म्हणजे काय? म्हणजे टाइमपास होतोच आणि कोणाला कळतही नाही. काय ग जुई? हो ना ग जुई. हे अय्या, टाइमपास आणि आखो आखो मी इशाऱ्यावरून आठवलं, खरा टाइमपास तर 28 तारखेला आहे. म्हणजे 28 तारखेला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर टाइमपास पिक्चर दाखवणार आहेत. ओ वाव. टाइमपास? हो टाइमपास. अहो त्याच्यामध्ये नाही का दाखवलंय, वयात येताना झालेलं पहिलं प्रेम. इट्स ऑल अबाउट फर्स्ट लव्ह. जुई तू बघ नक्की. अगं बघायला पाहिजेस तू. पहिलं प्रेम आहे ना त्याच्यात. बघ काही टिप्स मिळत आहेत का? नक्की बघा. नका ग छळू बिचारीला. उगाच आपलं काहीतरी. मला ना सडकून भूक लागली आता. एक मिनिट. आता हे जे बोलणं चाललंय त्याचा आणि भूक लागण्याचा काय संबंध आहे? एक मिनिट. माझ्याकडे ना माझ्या एका मैत्रिणीने होममेड पिझ्झाचे फोटोज पाठवले. ते दाखवू का त्यांना? दाखव, लगेच. अरे वा, होममेड आहे का? वा, मग छान असेल. आपण मागूयात. हे आयडिया. नाहीतरी बरेच दिवसात आपण पार्टी केलेलीच नाहीये. आपण उद्या पिझ्झा पार्टी करूयात का? डन. वाव, उत्तम. चला सगळ्यांनी 200 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढा पटकन. जय आदिती. हो, तुम्हाला भूक लागली ना, तुम्ही आधी पैसे द्या. हो देते. टिलू दे ग पैसे. फक्त 500 रुपये उरलेत. चल दे पैसे दे. माझ्याकडे 500 सुट्टे मग तुझे आणि अरविंद काकांचे मी जरा कॉफी ओके. ओ तुमचे पैसे मी दिलेत ना. नंतर देऊ. काय नंतर देईन. हे दे ग लवकर. 2 नोटात देणं शुभ आहे, त्यामुळे मी तुला 100च्या 2 दिले. ते एक वेगळंच असतं बाबा काहीतरी. ए जर तुझं 100 परत. ए कुठे गेली? बरं जाऊ दे, नंतर घेते मी तुझ्याकडनं. जुई चल पैसे दे. ए अमित दे ना पैसे. माझे पण दे. नाही ना. थँक्यू. जुई अगं दे ना पैसे. ओरडतीयस का अशी? घाबरली ना जुई? सॉरी. जुई पैसे देतेस बाळा? जुई दे पैसे. दे ग, घाबरू नको. झालं आई आहेत. हा मग मी देते. नाही ना, ये ग इकडे. मला दे ह सॅलरी झाल्यावर. माझ्याकडे फक्त आता 500 रुपयेच उरले. माझ्याकडे फक्त 1001 रुपये उरले असतील. आपल्याला आता हा असा वायफळ खर्च करून चालणार नाही जय. अजून 8 दिवस काढायचे. त्यात आपल्याला विरारला सुद्धा जायचंय. अण्णांसाठी चिवडा आणि चिनूसाठी बिस्किट्स घेतलं तरी 200 रुपये फटकन जाते. तू आपल्या माणसांवर केलेल्या खर्चाचा हिशोब करतोस जय. आदिती अगं मी नाही ठेवला तरी दुकानदाराला मला असं नाही ना सांगता येणार की आमची माणसं आहेत, हिशोब ठेवू नकोस म्हणून.
आणि आपल्या माणसांसाठी खर्च करायला लागतो याचा त्रास नाही होत मला. हे आपल्या ऑफिसमध्ये जो खर्च होतोय ना तो आपल्याला परवडू शकत नाहीये ह्याचा त्रास होतोय. जय, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. मी त्यांना असं सांगते की मला पिझ्झा आवडतच नाही, मी खातच नाही. नाही अदिती, असं नाही करता येणार. काही म्हटलं तरी आपण सगळे एकत्र या ऑफिसमध्ये काम करतोय. तुला पिझ्झा खायचा नसला तरी कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागेल ना. कॉफी? आता पुढे काय करायचंय आपण? एक करता येईल. काय? मी एक वेळचं येणं जाणं पायी करेन. थोडे पैसे वाचतील. मी पण. झालं का अजून? हो, संपली. उरका लवकर. हा, सरांनी अर्जंट मीटिंग बोलवली, इमर्जन्सी. उरका उरका, चला. तुमचे गरम एक कॉफी. गरम असं दे. सावकाश होईल, आरामात एकदम. हा, सावकाश. काय फ्लॅट मध्ये राहायला गेल्यावर चाळीतल्या एकुलत्या एका मित्राला विसरलंस काय? अरे अरे काय झालं? अरे काय झालं तुला? काय झालं असं अचानक? बस बस इकडे बस. हा बस. काय उपवास केलायस का? नाही मला माहिती आहे तुला होतं असं अधूनमधून. मागे एकदा तू उपवास केला होतास तेव्हा बीपी लो झाल्यामुळे तुला चक्कर आली होती. त्या आधी तिने हट्टाने तुझे उपवास सगळे बंद केले होते. पण आता ती नाही म्हटल्यानंतर इथे पुन्हा चालू केलीस की काय? ज्याची भीती वाटत होती तेच झालं शेवटी. एक सून उपवास बंद करायला लावते आणि दुसरी उपवास घडवते. थांब. पहिलं हे खायचं
मग बोलू आपण. हं? घे, खा बघू. घे. एक सांगू, चाळीत कित्येकदा मी तुझ्याकडे चहा नाश्ता करायचो. मला चहा हवाय हे तुला न सांगताही कळायचं. अरे कालपासून तुझी खूप आठवण येत होती रे. म्हटलं उद्या तुझ्याकडे यायचंच आणि येताना तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायचं. बघ अगदी वेळेवर येऊन पोहोचलो की नाही. हे घे. आणि तू ना अतिशय हट्टी माणूस आहेस. सगळं काही सहन करशील पण कुणाला सांगणार म्हणून नाही. नाही नाही, मी आता गप्प बसणार नाही. अरे तू एकटा घरी आहेस, तुझं काय कमी जास्त झालं असतं म्हणजे. तू आत्ताच्या आत्ता मला जयचा फोन नंबर दे बघू. मी त्याला आत्ता फोन करून सगळं काही सांगणार आहे. सरांचा फोन आला होता. ते आल्याबरोबर सगळ्या सेल्स एक्झिक्युटिव्हची मीटिंग आहे, तेव्हा सगळ्यांनी तयार राहा. का पण एवढी अर्जंट मीटिंग? एनिथिंग सिरियस? काही विशेष आहे का नवरे? नाही, ते मला काही माहित नाही. त्यांनी मला जेवढं सांगितलं ना तेवढं मी तुम्हाला सांगितलं. नवरे, एवढं तर तांगडेलाही माहिती हो. चला मग आज पण माझी 6:27 लोकल चुकणार, मला लेट होणार आणि माझी पोरं माझा जीव खाणार. पण मला सांगा, असं कसं झालं? तुम्हाला न विचारता मीटिंग ठरवली सरांनी? काय काय चाललंय तुमच्या राज्यात? ऑफिसच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल, हो ना? हे पहा, हे बघा, तुम्हाला किती वेळा सांगितलं की ऑफिस टायमिंग मध्ये फोन सायलेंट वर ठेवा म्हणून. सॉरी, पण काकांचा फोन आहे, घ्यावा लागेल. घ्या घ्या, फोन घ्या, पण बोलून झाल्यानंतर परत सायलेंट वर करा. करतो. हा बोला काका, कसे आहात? मी बरा आहे. तू आणि आदिती बरे आहात ना? हो एकदम. हे बघ जय, मला तुला काही सांगायचंय म्हणून मी फोन केलाय. अरे इथे विरारला मी तुझ्या अण्णांना भेटायला आलो होतो. काका तुम्ही थांबा त्यांच्याजवळ, मी लगेच निघतोय. हो हो हो, मी थांबतो, काळजी करू नको, लवकर ये. काय झालं असेल? जय इतका टेन्शन मध्ये काय आहे? सर मला जरा घरी जावं लागेल, माझ्या अण्णांची तब्येत बरी नाही. मीटिंग संपल्यानंतर सरांना विचारून तू जाऊ शकतोस. आणि तुझे काका आहेत ना तिथे, ते घेऊन जातील ना तुझ्या अण्णांना डॉक्टरांकडे. तू जाऊन काय करणार आहेस? पुन्हा फोन तुमचा आहे. हॅलो हॅलो, तुला किती वेळा सांगितलं ऑफिस टाइम मध्ये फोन करत जाऊ नकोस म्हणून. माणूस आहे हा, त्याचा माज उतरवायला पाहिजे एकदा. सुनामी आली, सुनामी आली, सुनामी आली, सुनामी आली.
जय, ठीक आहे ना सगळं? ऑल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह 2 मिनिटात माझ्या केबिन मध्ये या मीटिंगसाठी.